हातापायाला मुंग्या, श्वास घेताना अडचण आणि खूपच प्रभाव वाढला तर पॅरालिसिस अशी काहीशी लक्षणं आहेत गुलियन बॅरे सिंड्रोमची। या अनोळखी आणि दुर्मिळ आजाराने महाराष्ट्रात खास करून पुण्यात थैमान घातलंय। गुलियन बॅरे सिंड्रोम म्हणजे जीबीएस झालेल्या रुग्णांची संख्या आता 127 वर पोहोचली आहे असा अंदाज आहे। त्यातल्या काही रुग्णांना व्हेंटिलेटर लावावा लागलाय तर 2 रुग्णांचा या आजारामुळे मृत्यू झालाय। या आजाराचे अचानक इतके रुग्ण सापडले असले तरी या आजाराबद्दल बऱ्याच जणांना काहीच माहिती नाहीये। त्यामुळे हा आजार किती चिंताजनक आहे आणि तो कसा होतो जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा। पुण्यात 9 जानेवारी रोजी जीबीएसचा पहिला रुग्ण आढळला होता। 3 आठवड्यांच्या आत जीबीएस रुग्णांची संख्या 127 वर पोहोचली आहे। 41 वर्षीय चार्टर्ड अकाउंटंटचा या आजारामुळे मृत्यू झालाय। 9 जानेवारी रोजी त्याला फक्त लूज मोशनचा त्रास होत होता। 14 जानेवारी रोजी तो आणि त्याचं कुटुंब सोलापूरला त्यांच्या गावी गेले। औषध घेतल्यानंतर त्याला चांगलं वाटत होतं। तो स्वतः गाडी चालवत सोलापूरला गेला, पण 17 जानेवारीला त्याला पुन्हा अशक्तपणा जाणवायला लागला। म्हणून दुसऱ्याच दिवशी त्याला रुग्णालयात नेण्यात आलं। तिथे त्याला आयसीयू मध्ये ठेवण्यात आलं होतं। 6 दिवसांनी त्याला बरं वाटायला लागलं म्हणून त्याला सामान्य वॉर्डमध्ये हलवण्यात आलं, पण अचानक त्याची स्थिती बिघडली आणि त्याचा मृत्यू झाला। हा जीबीएस आजाराने झालेला पहिला मृत्यू। गुलियन बॅरे सिंड्रोम हा एक दुर्मिळ गंभीर न्यूरोलॉजिकल आजार आहे ज्यामध्ये माणसाची पेरिफेरल नर्व सिस्टीम डॅमेज होते। हा आजार झाल्यानंतर आपल्या शरीराला आजारांपासून वाचवणारी जी रोगप्रतिकारक शक्ती आहे ती आपल्याच पेरिफेरल नर्व्सवर अटॅक करते। म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती स्वतःच्याच शरीरावर हल्ला करते। यात नसांना प्रभावीपणे सिग्नल पाठवता येत नाही, त्यामुळे मेंदूच्या सूचनांचं पालन स्नायू करू शकत नाहीत आणि इतर शरीराच्या भागांकडून मिळणारे संकेतही कमी होतात। परिणामी हात पाय अशक्त होतात। हा आजार कशामुळे होतो याबद्दल अद्याप काही माहिती नाही, पण दूषित पाणी, अस्वच्छता, शिळं अन्न हे या जीबीएसच्या वाढलेल्या प्रादुर्भावाला कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे। जीबीएस हा व्हायरल किंवा बॅक्टेरियल संसर्गांमुळे होतो। कॅम्पिलोबॅक्टर या बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे आपल्याला डायरिया होतो आणि त्यामुळेच गुलियन बॅरे सिंड्रोमची समस्या उद्भवू शकते। या आजाराची लक्षणं काय तर हात किंवा पायामध्ये कमजोरी येणं, लकवा मारणं, चालताना त्रास होणं, शरीर कमजोर झाल्यासारखं वाटणं, खूप दिवस डायरियाचा त्रास होणं, हातापायाला मुंग्या येणं इत्यादी। पण त्याशिवाय हातापायातील त्राण जाऊन श्वास घेण्यासाठी सुद्धा त्रास होतो। या आजारापासून वाचण्यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे याबद्दल महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाने एक पत्रक जारी केले, ज्यामध्ये नागरिकांना पिण्याचं पाणी दूषित राहणार नाही याची काळजी घेण्याचं आणि दररोज पिण्याचं पाणी बदलून ते पाणी उकळून पिण्याचं आवाहन केले। यासोबतच नेहमी स्वच्छ आणि ताजं अन्न खाण्याचा सल्ला या पत्रकात देण्यात आलाय। जीबीएस या आजारावर उपचार महाग आहेत। डॉक्टरांच्या मते रुग्णांना सहसा इम्युनोग्लोब्युलिन इंजेक्शनचे कोर्स करावे लागतात। खासगी रुग्णालयात या एका इंजेक्शनची किंमत 20,000 रुपये। रुग्णांना कधी याचा 10 ते 13 इंजेक्शनचा कोर्स करावा लागतो। या आजाराचे उपचार महाग असल्यामुळे पुण्यात या आजाराच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले। पिंपरी चिंचवडमधील लोकांवर व्हीसीएम हॉस्पिटलमध्ये तर पुणे महापालिका क्षेत्रातील रुग्णांवर कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। ग्रामीण भागातील नागरिकांना पुण्यातील ससून रुग्णालयात मोफत उपचार मिळणार आहेत। तर राज्य सरकारच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून या आजारावरील उपचारासाठी 2 लाख रुपयापर्यंतचे उपचार मोफत केले जात आहेत। याचबरोबर महापालिकेच्या शहरी गरीब योजनेतूनही 2 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत होणार आहेत। हा आजार गंभीर असला तरी वेळीच उपचार केले तर या लक्षणांची तीव्रता कमी होऊन हा आजार बरा सुद्धा होऊ शकतो। तर या आजाराची लागण झालेल्या रुग्णांची श्वसन संस्था कमजोर झाल्याने रुग्णाला व्हेंटिलेटर लावावं लागतं। यामुळे कधी रुग्णांचे कुटुंबीय घाबरतात, पण अशा परिस्थितीत घाबरून जाऊ नका। व्हेंटिलेटरवर गेलेल्या रुग्णांना बरं होण्यासाठी वेळ जरी लागत असला तरी ते पूर्णपणे बरे होतात। जीबीएसने बाधित 80% रुग्ण रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर काही महिन्यात कोणत्याही आधाराशिवाय चालायला सुद्धा लागतात। फक्त घरी गेल्यावर जे अवयव पॅरालाइज्ड असतील त्यांना दुरुस्त करण्यासाठी फिजिओथेरपी हा एकमेव उपाय आहे। फिजिओथेरपीने एकूण एक अवयव रिकव्हर होऊ शकतात। त्यासाठी रुग्णांना रोज नियमित चांगल्या फिजिओथेरपिस्टच्या देखरेखीखाली ट्रीटमेंट घ्यावी लागते। हे बाधित झालेले रुग्ण बरे होतीलच, पण आपण आपल्या आरोग्याची काळजी घेऊया। अडचण निर्माण व्हायच्या आधीच त्यावर इलाज करूया। अशीच वैविध्यपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।